मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज धुळे जिल्ह्याचा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते जळगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने धुळ्याला रवाना होणार आहे। त्यापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि हे नुकसानग्रस्त जे आहेत शेतकरी ते आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी विमानतळावर भेट घेणार आहेत। पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरे असेल, चिंदाळ असेल, असे वेगवेगळ्या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। पिकांचं असेल, घरांचं असेल, अशा सर्व पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाचे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत तसेच या गावचे सरपंच आहेत यांचं शिष्टमंडळ जे आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत त्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून नेमक्या नुकसानी संदर्भातली मदत करावी अशा व्यथा ते आपल्या या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय तुम्ही आज भेटणार आहेत मुख्यमंत्री? माझं नाव सुरेश रामदास धनगर, मी जळगाव तालुक्यातून लमांजन कुराड आणि वाकडी मसावत गावातील माझं क्षेत्र आहे। मसावत मंडळामध्ये कुराडदे गावात सुद्धा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बरेचसे शेतकऱ्यांचे बांधावरचे नदीकाठचे जे क्षेत्र होते ते बरेचसे क्षेत्रांमध्ये जमीन खरडले गेले आहे आणि काही ठिकाणी गुडघ्याभर पाणी होतं, काही ठिकाणी कंबरभर पाणी होतं, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तुम्ही काय मागणी करणार आहे नेमकी मुख्यमंत्र्यांना भेटून? आता मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करणार आहे की जळगाव जिल्ह्याचं सुद्धा मराठवाड्याप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे एक काही जे मंडळ आहेत तर त्या मंडळांचा बाबतीत सखोल अभ्यास करून ओला दुष्काळ जाहीर करावा ही विनंती करणार आहे। तुम्ही पण भेटणार आहे? हो, आम्ही बोरनार येथील शेतकरी आहोत। आमच्या बोरनार गावात अचानक खूपच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांची शेती अशी वाहून गेली आहे। तरी आमची मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की काही करून तुम्ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अथवा नाही तर कर्जमाफी तरी करावी, या शेतकऱ्याकडे कळकळीने लक्ष द्यावं ही तुम्हाला एवढी नम्र विनंती आहे। मराठवाड्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती, आपल्याकडे ते भेटलेले नाही, पण तुम्हाला आज विमानतळावर भेटावं लागतंय। हो, आम्हाला आज समजलं की आज मुख्यमंत्री साहेब धुळे येथे जात आहे, तर आम्ही बरेचसे शेतकरी मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आज विमानतळावर हजर झालो आहोत। तर अशा पद्धतीने पाचोरा असेल किंवा जळगाव जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, घरांचं असेल, पिकांचं असेल, त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई द्यावी या व्यथा शेतकरी जे आहेत मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे आणि त्यांचं शिष्टमंडळ जे आहे या ठिकाणी आता काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडणार आहे आणि भरपाई द्यावी अशी मागणी करणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।